मोहोळ शहर स्वच्छ ठेवण्याचं काम या ठिकाणी सफाई कामगार करत असतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसापासून यांनी आता काम बंद आंदोलन केलेलं आहे. काम ठप्प केलेलं असल्यामुळे आता मोहोळ शहरात मोठ्या प्रमाणात कचरा असेल त्याची दुर्गंधी पसरताना दिसते. आपल्यासोबत या सफाई कामगार महिला आहेत. नेमके यांनी का हे आंदोलन सुरू केले आणि का काम थांबवले आपण जाणून घ्यावं. तर आपल्यासोबत या महिला आहेत. तर मावशी का काम थांबवलं? आमचा पगार वेळेवर होत नाही, 2-2, 3-3 महिने होत नाही. त्याच्यामुळं संप केलेला आहे आम्ही. 2-3 दिवस झालं कोण दखल घेत नाही. नगर पण मावशी काय सांगाल तुम्ही आणि नेमकं कशामुळे काम थांबवलं? आमची पगार वाढ देत नाही ती आम्हाला. एकतर किती वर्षापासून आम्ही इथं काम करतोय आणि वेळेवर हाय ही बी पगार आमची होत नाही. ह्याच्यामुळं आम्ही काम बंद ठेवलंय. काय किती वर्षापासून काम करतोय? 2002 पासून 2001 पासून काय महिला आहे त्या तेवढे दिवस झाला आम्ही काम करतो. तेवढ्या दिवसापासून आम्हाला 300-350 रुपये पगार देते ती, आणि ती पण आमची वेळेवर करत नाही. आणि काय काय काम असतं आणि कामाचं टायमिंग कसं असतं? कामाचा टायमिंग सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत. आणि काय काय काम असतं ते? काम झाडू, आमचं झाडू मारायचं, सफाई कामदार असते आम्हाला. सफाई करायचं, फक्त रोडनी झाडायचं. तर किती महिला काम करतात? 16 आहे ते. आणि अख्खं मोहोळ शहर अख्खं मोहोळ शहर आम्ही स्वच्छ करतो. एवढ्या 16 महिला. कुठल्या पण एरियात सकाळून वेगळी एरिया असते, दुपारून वेगळी एरिया असते. मेन रोड असते. सकाळी मेन दुकानाचे रस्ते झाडताव आणि दुपारून आडबाजूचे रस्ते घेतात, आउट साईडचे वार्ड क्रमांक. जे मेन रस्ते असतील तर त्यामध्ये जी भाजी मंडई आहेत त्याचं ते सगळे भाजी मंडई पण आम्ही स्वच्छ करतो. प्रत्येकाला एरिया वाटून दिलेली असते. सकाळी ज्याची त्याला आता 16 बायका आहेत ना, त्यांना सगळ्यांना एका वळणी असं वाटून दिलेली असते. एरिया मोजून दिलेली असते. ती तेवढी आम्ही साफ करतो आणि 1 वाजता सुट्टी करतो. आता पगार किती दिवसापासून तुमचा होईना गेला? पगार आता किती 1 महिन्याचा टाकलाय आमचा. जानेवारी महिन्याचा पगार फेब्रुवारीमध्ये 20 तारखेला झाला, आणि आता फेब्रुवारीचा पगार टाकलाय. मग 7 तारखेला करतो म्हणले होते ठेकेदार, त्यांनी 7 तारखेला केली नाही. त्यामुळं बायांनी संप केला. मावशी काय सांगाल? आमचं पगार आम्हाला वाढ करून द्या, एवढी अपेक्षा आहे. काम करून घेतात आमच्याकडून, तसं आम्हाला बी पगारी वाढ मावशी करा. आपण म्हणताय की आता पगार वाढ होईल, पण परंतु पगारच वेळेवर होत नाही असंही म्हणताय. मग वेळेवर करत नाही ती पगारी बी वेळेवर करत पण तेवढे आहे तेवढ्या पगारीत भागत नाही. काय काय अडचणीला सामोरं जावं लागते पगार झाली नसल्यामुळे? पगारी झाले नसल्यामुळं आता कुठं गेलं तर आम्हाला उधार सामान देत नाही ती. आमच्यावरच सगळं असते आमच्या घरातल्या. मग आम्हाला पगार वेळेवर करायलाच पाहिजे. तुम्ही काम नाही केलं तर आमच्या ओरड किती येत आहे. पगारी बी वेळेवर करावी, PF वेळेवर टाकावा. मावशी ते PFचं काय होतं कट? PF आमच्या खात्यावर नाही जमा. बरं, ह्याने ठेका घेतल्यापासून अगोदर मिळत होतं? अगोदर दुसरं ते ठेकेदार होता का, तिकडे रमजान तांबळल्यानंतर आम्हाला हातात दिलं. जे जे होतं ते अकाउंटवर केलं जमा. आम्हाला पगारी वाढ पाहिजे. आता ते PF जमा झाल्यावर कसं कळत होतं? तसं आम्हाला मेसेज येत होता, त्याच्यामुळे आम्हाला कळत होतं. आणि त्यात आता मेसेज येत नाही, ती PF बी जमा करत. पण किती वर्षापासून आता हे मेसेज? आता आम्हाला मग आता 1-2 वर्ष झालं. लांब जात नाही मी सोबत आणखी येत नाही. 2006 पासून रुपयापासून काम करतात. 40 रुपये 30 रुपयापासून काम करतात. 2006 पासून काम चालू आहे. आता ही पगार किती दिवस झाला थांबली? आता माझी पगार थांबली आज चालू महिन्याचीच आहे, गेल्या महिन्याचीच. पण 4-5 महिने झाला आम्हाला पगार वेळेवर करत नाही. ते 26-25 तारीख किती या दुसरा महिना भरून दुसरा महिन्यात काय काय हप्ते असते? गट आहे, पुन्हा म्हणलं तर हे आहे, कसे तरी हप्ता आहेत आमचं. कुठल्या बी कामाचं लेकर आजारी पडली काय एक नाही घरात. हो, सगळं आमच्यावर प्रपंच. आम्हाला उचल मार कामाची सुरुवात किती वाजता करताय? सकाळी 6 ते 1 पर्यंत आहे. मावशी तुम्ही इकडे या मावशी. असंच आहे काय? तीच सांगायचं तू पण कधी तीच कामाला बोलायचं. सुरुवात करताय? कसं आहे आता पगार नाही? पण 6ला कामावर हजेरी लावताय. पण जर पहाटेपासून कधीपासून उठताय? कधी आम्ही उठतात की 4:30ला 4ला येईल. सगळा घरचा स्वयंपाक वगैरे करून कामावर यायचं. 3 वर्ष झालं ह्या सचिन ह्याने ठेकेदाराने घेतल्यापासून आम्हाला हेच नाही, हेच नाही. PFच मिळाला नाही कसलाच, कुणाच्याच खात्यावर जमा झाला नाही. रमजान तांबळे होतं तेव्हा त्यांनी आम्हाला ज्याचा नाही त्याला चांगलं 15-15 हजार रुपये दिला हातात एका वर्षाचा PF. ह्याने आम्हाला 4 ने सुद्धा अजून टाकलं बी नाही, तर मेसेज बी कोणाचा आला नाही. हायच म्हणते, दम देते नुसतं हाय ती PF नाही कसा म्हणते ती.
काय तक्रार वगैरे केली आहे कोणाला? मस्त बघून आला शिव पात्र गेला हो. शिव म्हणलं होतं कागद आणा सगळ्याची, काय दिली नाही ह्या बायकांनी महिलांनी. आपलं सुभद्रा पगार पाहिजे आणि हे पाहिजे ते पाहिजे. तुम्ही काय सांगा? 3 मेन मुद्दे होते. एक पगार वाढ, दुसरे पगार वेळेवर होणे आणि तिसरा PF टाकणे. बाकी बस काही नाही. जर पाहिलं तर महिला गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत. संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांनी दखल घेत नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आमचे पगार वेळेवर होत नसल्यामुळं या ज्या महिला आहेत त्यांचं घर कुटुंब यांच्यावरच अवलंबून असल्यामुळं यांच्या पगारी वेळेवर होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो PF आहे तो अगोदर मिळत होता, परंतु आत्ता आम्हाला मिळत नाही किंवा त्याचा मेसेज देखील पडत नसल्यामुळे आता या महिला संतापलेल्या आहेत. आणि आता मोहोळ शहरात जो कचरा साठला जातो त्याची दुरावस्था होताना दिसते, दुर्गंधी पसरताना दिसते. आता या महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि याची दखल आता घेणे गरजेचं झालेलं आहे. विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.